झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांना लवकर आराम पडावा यासाठी गुरुवारी संध्याकाळी शिर्डीच्या द्वारकामाईत सामूहिक आरती करण्यात आली। यावेळी साई मंदिरात 101 दिवे प्रज्वलित करण्यात आले। तसंच तिथल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचं पठणही करण्यात आले। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत अतिशय खराब झाली आहे आणि ती तब्येत सुधारावी, त्यांना चांगलं आयुष्य लाभावं म्हणून आज आम्ही साईबाबांच्या या द्वारकामाईत बाबांकडे प्रार्थना केली आहे। बाबांची शिर्डी माझे पंढरपुरी आरती करून साईबाबांना माननीय शिवसेना प्रमुखांसाठी आयुष्य मागितलं आहे, ते आयुष्य त्यांना मिळावं अशी आम्ही बाबांना आज प्रार्थना केली आणि आमचा विश्वास आहे की द्वारकामाईत जे जे लोक प्रार्थना करतात त्यांची प्रार्थना बाबा निश्चितच ऐकतात। नाशिकच्या शिवसैनिकांनी प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात दुधाचा अभिषेक केला। बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभावं, आपलं सारे जीवन देवानं त्यांना द्यावं अशी प्रार्थना सोमेश्वराला करण्यात आली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी नाशिकच्या शिवसैनिकांनी आज सोमेश्वराला दुग्धाभिषेक केलेला आहे। आपल्याबरोबर नाशिकचे नगरसेवक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका आज जो अभिषेक केला काय प्रयोजन होतं त्यामागचं। अभिषेकाचं प्रयोजन आपण आज ज्या ठिकाणी करत आहोत ते सोमेश्वराचं मंदिर, हे सोमेश्वराचं मंदिर स्वयंभू देवस्थान आहे आणि आम्हाला त्यावरती पूर्ण भरोसा आहे आणि आमचे पंचप्राण, आम्हा सर्व हिंदुस्थानचे शिवसैनिकांचे पंचप्राण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी या दुग्धाभिषेकाचं आम्ही इथं आयोजन केलं होतं आणि नुसतं आयोजनच नाही तर आम्हा सर्व शिवसैनिकांचं उरलेलं आयुष्य साहेबांच्या चरणी आम्ही इथे वाहत आहोत। परमेश्वराला एवढीच विनंती आमचं आयुष्य साहेबांना द्या आणि आमच्या साहेबांना लवकर बरा करा यासाठी आम्ही साकडे घातलेले परमेश्वराला। बाळासाहेब ठणठणीत बरे व्हावेत अशी तुम्ही देवाकडे साकडे घातलेले आहेत आणि तुम्ही त्यांना भेटायला पण जाणार आहात, कधी जाणार, काय नेमकं प्रयोजन आहे? आम्ही आता हा अभिषेकाचा कार्यक्रम संपलाय की आम्ही आता लगेच इथून आम्ही साहेबांच्या भेटीला ओढ लागली आम्हाला साहेबांना भेटण्याची आणि आम्ही साहेबांच्या भेटीला आम्ही लगेच इथून निघणार आहोत। एकीकडे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत तर दुसऱ्या बाजूने देवाची आराधना केली जाते, देवाला साकडं घातलं जात आहे आणि आता नाशिकचे सर्व शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत। एकूणच बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी ते आतुर आहेत, जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं आणि बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करावी अशीच या सर्व शिवसैनिकांची भावना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।